हे मी एक बटाटा घेतलेला आहे, त्याला उकडून घेतला. त्याचे मी रवा बटाट्याचे चिरोटे दाखवणार आहे. आता याला मी सुरून घेते. आता ह्या बटाटा मी छान मॅश करून घेते एकजीव. याच्या ज्या गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे म्हणून. आता ह्या ग्लासाने छान मॅश होतात. आता हे आलू मॅश झालेले आहे. त्यामध्ये मी हे तिखट, मीठ, हळद, हिंग आणि जिरं, थोडीशी साखर हे सगळं यामध्ये मिक्स करून घेते मी अशा पद्धतीचं. हे सगळं मिक्स करून घेते. आता हे मिक्स झालेलं आहे सगळा मसाला. आता यामध्ये मी थोडा रवा घालून घेते. रवा असा घालायचा तर याच्या पोळीच्या जसं आपण कणिक भिजवतो त्या पद्धतीचा हा झाला पाहिजे मिक्स गोळा तयार. अशा पद्धतीचा याच्यात जेवढा रवा लागल तेवढा टाकायचा. मध्ये तेल घालायचं थोडं चम्मच पोह्याच्या चमच्याने आणि हे मिक्स करायचं. हे बघा गोळ्या तयार झालेल्या आहे रवा मिसळून. आता याला 10-15 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवते. आता मी याची पोळी लाटून घेते. आता हे मी पोळी लाटून घेतली आहे. आता ह्या काठ्याच्या चम्मचने याला तसे छिद्र करून घेते म्हणजे ही फुगणार नाही तेलामध्ये. हे बघा अशा पद्धतीने मी याला छिद्र करून घेते. मी हे चिरोटे लाटून घेतलेले आहे. आता तेलात तळून घेते. गॅसकडे जाते. आता मी गॅस पेटवून घेते आणि कढईमध्ये तेल टाकलं ते गरम करायला ठेवते. आता मी हे तेल झालेलं आहे तळून घेते. आलू आणि रव्याचे मी चिरोटे केलेले आहे. ते तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्याला केव्हाही खाऊ शकता. ह्या दह्याबरोबर खाऊ शकता, चहाबरोबर खाऊ शकता. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.